गुड मॉर्निंग आणि एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज फार दिवसांनंतर ते माई पप्पा आलात काल ते ऍक्च्युली नाटक बघायला जाणार होते। तुम्ही मागच्या मिनी ब्लॉग मध्ये मे बी बघितलं असेल की पुरुषचं तिकीट वगैरे काढलंय, पण अनफॉर्च्युनेटली नाटक कॅन्सल झालं। कोणीतरी स्टारकास्ट म्हणजे ते आजारी होते म्हणून सो ते रिटर्न आले। पण काल रात्री मी माई आणि आधी आम्ही 1 वाजेपर्यंत राजीव गांधी त्यांच्या सिरीज आहे एक ती बघत होतो 1 वाजेपर्यंत। आणि त्याच्यानंतर आता सकाळी उठलोय। आज छान ऊन वगैरे आहे, असा पाऊस वगैरे इकडे नाहीये। आणि मी आज बनवते इडली सांबार घरी। इडलीचं पीठ रेडी आणलेलं आहे मी, पण सांबार मी यावेळेस घरी बनवते। झालंय तसं ऑलमोस्ट। मी कुकरला लावलेली ती तूर डाळ आणि थोड्याशा भाज्या। आता त्यांना असं थोडंसं स्मॅश करायचं, कारण की मला सांबारमध्ये अशा काय होतात पूर्ण पीस असेल भाजीचं तर ते नाही आवडत। असं पूर्ण असं काय होतं स्मॅश करायचं की मग छान लागतं। सो आता आपण ते बनवूया। करा फटाफट टेस्ट आणि सांगा। माझ्या मोबाईलचं स्टोरेज झालंय समाप्त। रेडी पीठ आणलेलं मी, फुगलेत भारी असं। एवढंच त्याला टेस्ट तरी येते का? सांबार झालाय हो। इथे जागा नाही मग तिथे घे खा मग तुला जायला। बिकॉज ऑफ हिम माझ्या लागल्या। तू आना मग असे आणि ओके मग मे बी मीच केलं, सॉरी। पण माझं थोडंसं लागलं, पण हा सेट मीच खाईन कारण की हे तर कोण जास्त खाणार नाहीये। इडली याच्या सांबार राहीलच चांगलं या। थँक्यू, पण तुम्ही इडली तर घ्या सांबारच। आणि हे अति प्रोफेशनल, त्याला बरं लागलं तरी पण तो एवढी काय तारीफ। हा काय रे ए असं खरं खरं सांग। खरंच मस्त झालंय। आपण हॉटेलमध्ये वगैरे खातो ना त्याच्या 10 पट चांगलं। अरे वा, आपण ऍक्च्युली इथे खात नाही हे कोणीच। इथे कोणालाच फर्मेंटेड म्हणजे डोसा असेल साऊथ इंडियन डिशेस एवढ्या नाही आवडत। आणि घरी होतं तेव्हा मम्मी नेहमी बनवायची आणि असं जाड रस्सा की त्याच्यासोबत खायला अशी मज्जा येते, म्हणून मी आज केलं चला करूया। आपलं फक्त बोंबील भाकरी। आता असं खायचं एखाद या सांगते हे सांगते रविवारी फक्त बोंबील आणि भाकरीच खातात। आवडते तुझ्या इडली देव तुम्हाला। तुम्ही काय बनवलंय? अतिशय सुंदर 1 क्लास असा माझा नाश्ता झालेला आहे। इडली आणि सांबार किती दिवसांपासून माझी इच्छा होती आणि फायनली मी बनवलं आणि खूप सुंदर झालं। सगळ्यांना पण खूप आवडलं। आणि झाडं काय सुंदर दिसत आहेत। हे मी तुम्हाला दाखवलं, हा मागच्या मिनी ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल। हे मी स्टँड आहेत ना, हे मिशोवरूनच मी ऑर्डर केलं। स्वस्तात नाही, ठीकठाक ओके मिळून जातात। आणि सगळी झाडं कशी अशी खाली आहेत सज्जावर, सो ते असं होतं ना की दिसतच नाही झाडं। म्हणजे तुम्ही जर तिथे सोफ्यावर बसलात तर तुम्हाला हे दिसणारच नाही। म्हणून मग मी ह्या कुंड्या खास त्यासाठीच मागवल्या, म्हणजे हे जे काय बोलतात स्टँड तो, की त्याच्याने थोडी झाडात अशी वरती आलात तसे इथे बसलो तरी अशी डोळ्यासमोर आणि अशी छान वाटत। आणि एक ऑफिस टाईम आहे जे की सुंदर फुलतं। त्याच्यानंतर हा गुलाब आहे, हा पण मस्त फुलतो। हे खायचं पान नावजावरून आणलेलं ते पण मस्त झालंय। ह्याला पण फुलं येतात, सध्या नाही आलात। बाय।
आले आणि लगेच निघाले, पण पप्पांना घाई झाले म्हणून आता माई थांबली असते. बाय 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 बाय. दाबलं का? चला, घरी असलं की फिरतं, मग चला म्हणून ते लगेच निघाले. पण आधी पण आज गेले बाहेर आणि छान दिसतात ना. हो, असं तुला काम करायला लागतं. असा बसतो ना, म्हणजे हा उठला की ते जे अंथरलंय त्याचं आखा असं 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 झालेलं असतं. त्या उशात दाबून दाबून इकडून एक उशी इकडून एक उशी. आता आम्ही मस्त इकडे असे आडवे होणार. बिच्छान जा रे मी ना. हॅलो, गुड मॉर्निंग. पण आज सुट्टी आहे तर त्यानिमित्ताने आम्ही चाललोय सफाळ्याला. त्याचं कारण असं आहे की ICWC त्यांचं इनडोअर आणि आउटडोअर असं स्टेडियम तिथे आहे सफाळ्याला. लास्ट टाइम मी व्हिडिओ केलेला की नाही मला आठवत नाही, केलाय मी, आहे आपल्या चॅनलवर आहे. मी आणि शुभम गेलेलो बघा, क्रिकेटचं खूप मोठं ग्राउंड होतं ते. सो तिथेच आता आम्ही चाललोय. आणि का चाललोय तर तिथे पुणेरी पलटण ती टीम इथे आलेली आहे सफाळ्याला प्रॅक्टिस साठी. सो आज त्यांचं प्रॅक्टिस सेशन आहे 4 वाजेपासून 6 वाजेपर्यंत. आणि पप्पा बोलले की चला आपल्याला संधी आहे तर आपण नुसतं तरी जाऊया. ह्याआधी कधी आपण प्रो कबड्डी वगैरे बघायला, लाईव्ह बघायला नाही गेलत, पण आता प्रॅक्टिसच्या निमित्ताने तरी असं थोडंसं बघता येईल आपल्याला लाईव्ह. अजय ठाकूर तुम्ही ओळखत असाल त्यांना. स्टार्टिंगचे जे काय बोलतात सीझन होते तेव्हा ते खेळलेले पण आहेत आणि आता ते पुणेरी फलटणचे कोच आहेत आणि ते भारतासाठी पण खेळलेले आहेत. सो ते पण तिथे आहेत आणि मस्त जाऊया आपण आणि बघू. आम्ही नाक्यावर आलोय, शुभम इथे आहे, त्याला घेतो आणि मग आपण जाऊया. आणि माझ्यासोबत पप्पा पण आहेत. पाहायला गेलं तर हा ऑगस्ट एंडिंगचा व्हिडिओ आहे. आम्ही गेलो त्या वेळेत त्यांची नेमकी प्रॅक्टिस संपली, पण सर्व प्लेयर्सना बघायला मिळालं आणि त्यांच्यासोबत बोलायला पण मिळालं. टीव्हीवर तर आपण नेहमीच बघतो, पण प्रत्यक्षात बघण्यात फार मोठा फरक आहे. त्या दिवशी खेळाडूंना खेळताना बघायची संधी मिळाली नाही म्हणून नेक्स्ट डे शुभम परत गेलेला आणि त्यावेळेस त्याने हा व्हिडिओ बनवलाय. आज मी एडिट करताना पुन्हा हे सगळं बघते तर मला खूपच छान वाटतंय, कारण की आज ही टीम फायनलपर्यंत पोहोचलेली आहे आणि आशा आहे की फायनल पण जिंकेल. तुम्हाला काय वाटतं, दबंग दिल्ली की पुणेरी पलटण? कॉमेंट करून सांगा. हाय, आणि आज आहे 31 ऑक्टोबर आणि आजच प्रो कबड्डीची फायनल आहे जी की होणार आहे दबंग दिल्ली आणि पुणेरी पलटण मध्ये. आणि सगळेच जण प्रार्थना करतात की पुणेरी पलटण जिंकावी. तुम्हाला काय वाटतं मला कॉमेंट करून सांगा. पण हा व्हिडिओ खूप कधीचाच होता आणि मला असं वाटलं की तेव्हा तर मी टाकला नाही, पण आज फायनल आहे आणि त्या निमित्ताने का होईना पण हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि तुम्हाला पण थोडंसं असं काय बोलतात BTS किंवा त्यांचं प्रॅक्टिस सेशन ते सगळं बघता यावं म्हणून मी हा व्हिडिओ टाकते आज. तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि हो, मोठे व्हिडिओ जरा कमीच येत आहेत कारण की छोटे व्हिडिओ मी खूप टाकते, पण आता बिलकुल कंजूसी होणार नाहीये मोठ्या व्हिडिओत पण, कारण की म्हणजे लग्नाला तर हार्डली काही दिवस राहिल्यात आणि सगळी धावपळ आणि सगळं काही सुरू आहे. कमी दिवस राहिल्यात आणि खूप मस्त मस्त व्हिडिओज येणार आहेत तुमच्या भेटीला. आता मी फक्त हलके फुलके मिनी ब्लॉग्सच नाही तर मोठे व्हिडिओज पण टाकणार आहे जे की तुम्हाला आवडतात. फक्त थोडेसे रॅन्डम असतील कारण की एडिट करायला मला तितका वेळ कदाचित नाही मिळणार, पण तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे. सो चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते पहिलं करून घ्या कारण की ते गरजेचं आहे. फ्री आहे हो, त्याच्याने मला खूप हेल्प होते, तुमच्यासाठी अगदी फ्री आहे. सो सबस्क्राईब नक्की करा आणि आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तिथपर्यंत स्टे हॅपी, स्टे ट्यून, बाय.